क्रमांक 2 संपले, बाकी गेले पुढे ते. माझं लक्ष नाही, वेधी पाच क्रमांक 347 पुढे ढकलली. वितरित केल्याप्रमाणे 2 क्रमांक 347 राजा सांगली जिल्ह्यात 2200हून अधिक ट्रान्सफॉर्मर गोष्ट कोणच नाहीत. आहे ना मॅडम आहे बसले आहे ना, बोलल्या ना पैकी अनेक ठिकाणी DP अत्यंत धोकेदायक अवस्थेत आहे असे गंभीर बाब 10 जून 26 रोजी व त्यानुसार उघडीस येणे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज वितरण व्यवस्था कोलमडले, अक्षरशः धोकादायक झाले असणे. जीर्ण वीज वाहिन्या, तारा, उघडे व धोकादायक DP, गंजलेल्या झुकलेले खांब, झाडाच्या फांद्यातून जाणाऱ्या वाहिन्या आणि वारंवार तांत्रिक बिघाडामुळे या ग्राहकांना, शेतकऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे. त्यातून 200हून अधिक गावात 25 ते 30 वर्षानंतर वाहिन्या बदलणे आवश्यक असताना सुद्धा एकही बदलले नाही. आज 1962 या कालावधीत उभ्या केलेल्या जुन्या जीर्ण वाहिन्या वीज पुरवठ्यातून जात आहे. लटकणाऱ्या वाहिन्या ऊस, बागा इतर पिके जळतात, त्यात तुटतात आणि जळतात. अनेकदा शॉर्ट सर्किट उभ्या पिकांना आग लागलेल्या घटना झाल्या. पिन, इन्सुलेशन आणि इतर साहित्य निकामी झाल्याने वीज खंडित होणे, वीज कमी होणे, तांत्रिक बिघाड, खराब इन्शुरन्स यामुळे खांबात विद्युत उतरणे. या भागात ईश्वरपूर विटा येथे 300हून अधिक DP दरम्याने अवस्थेत असून बहुतांशी DP धारे नसलेले म्हणजे खोकेच नाहीत. त्याला माणसं स्वतः हात लावतात का, तर यांच्याकडे माणसं नाहीत. MSCBकडे माणसं नाहीत, आहे ती कॉन्ट्रॅक्टर माणसं नाहीत आणि ती कुठल्याही धोक्यात जात नाहीत. लोकांना मग वीज पाहिजे असते, त्या उद्देशाने स्वतः जातोय, DP हे उघडतोय, हात घालतोय, हात भासतोय, तर मरतोय. आता ही काय होतंय ही त्यांना माहिती का. ऐन उन्हाळ्यात अगदी या एका ठिकाणी तर 2 मामा आणि भाचा दोघंही गेली शेतात काम करत असताना. दोघांनी ते जागेवर तिथं मुडदे पडले ते का, त्यांना काय माहिती पण नव्हतं. इथं वीज तुटलेले, खाली आलेले, आग येते विजेच्या धक्क्याने मामा भाचे जागी गेले. अशा असताना आज आम्ही 60 वर्षाला बघतोय, 60 सालापासून तिथं आज पहिल्यांदा खांब होते, लोखंडी खांब होते. ते जमीन चौकोनी ही खड्डा काढून त्या सिमेंटनं आणि खडीनं पुरले जायचे. पण आता सिमेंट नाही, काही नाही, लोखंडी खांब नाही, आहे ते खांब हे जे म्हणजे सिमेंटचे खांब आहेत आणि त्याला अगदी म्हणजे सिमेंट नाही, काही नाही आणि त्याला खड्डेही काढले जात नाही. थोडा खड्डा काढला जातो आणि त्याला कुचलं जात नाही. अशा अवस्थेत तो कधी जायला सांगा. आमच्या शेतात आला तुम्ही तर 3 खांब का एका लाईनमध्ये नाहीत, वेगळं एक इकडं, एक तिकडं, एक तिकडं, खाली वागतोय आणि पिकावर पडतोय, जळतोय, हे सगळं चाललेलं आहे. आणि असं असताना म्हणजे वीज महत्त्वाची असताना उन्हाळा इतका मोठा होऊन गेला. जर 8 तास आम्हाला वीज मिळत होती, 8 तास 6 तास गेली आणि 6 तास सुद्धा कंटिन्यू वीज कधीच मिळाली नाही आम्हाला. खंडित वीज, पाणी आधी पाणी नाही, पाणी आहे ते पाणी पाजायचं म्हटलं, वीज चालू केली, मोटर चालू केली की थोड्या वेळानं तास 2 तास बंद पडते, पुन्हा मागणं चालू. म्हणजे आहे त्या पाण्याचा उपयोग हे होऊन दिलेला नाही. अशा अवस्थेत ह्या म्हणजे MSCBचा उपयोग नाही अशी अवस्था आलेली आहे. आणि ह्याच्याकडे माणसं नाहीत, आहे ते खाजगी कॉन्ट्रॅक्टर माणसं आहेत. कॉन्ट्रॅक्टर माणसं ह्या म्हणजे धोकेदायक अवस्थेत जात नाहीत आणि त्यांना उठवायला सुद्धा गेलं जात नाही. आता कित्येक ठिकाणी दिवसासुद्धा लाईन चालू असत्या, गावातही चालू असत्या, शेतात चालू, लाईन घालवायला सुद्धा कोण नाही. एका बाजूला आपण वीज नाही म्हणतो, वीज कमी आहे म्हणतो आणि दिवसासुद्धा वीज चालू असतात की ते कोण बंद सुद्धा होत नाही. MSCBला सांगितलं की आम्ही दिले का, पंचायतीला दिले आणि पंचायतीला बंद नसतंय. अशा अवस्थेत ह्या शेतीची इतकं वाटोळ केलं आहे MSCBनं. आणि आज बघितलं कुठंही कसल्याही ज्यांच्या वाहिन्या व्यवस्थित नाहीत, त्यांना काही ठिकाणी DPला नाहीत, काही ठिकाणी दावा नाही, काही ठिकाणी हे धोकेदायक DP उघडे, गंजलेले खांब, लटकलेल्या वाहिन्या त्या पिकावर पडतात आणि अशा पद्धतीनं म्हणजे पिकं जळतात. हे किती दिवस चालायचं, थांबेल का नाही. नवीन आम्हाला म्हणजे खांब मिळतील की नाही, हे खांब कधी मिळतील आणि त्याच्या लाईन तारा कधी ओढून मिळतील, हे हाल कधी संपवायचं आमचं, हे आज वाट बघतोय आम्ही सगळे. पण ह्या कधी उपयोग झालेला नाही. आज मंत्री महोदयांनी एक उत्तर दिले, सविस्तर दिलेले, पण आत्ता जे आहे त्यात दिलेले. पण पुढं काय आम्ही मागतोय, जे उपाय पाहिजे आवश्यक आहे ते उपाय त्यांनी काढलेले नाहीत. आणि अशा अवस्थेत आम्हाला माणसं पाहिजेत, MSCBची माणसं पाहिजेत, त्यांची हक्काची माणसं पाहिजेत. ही कॉन्ट्रॅक्टर बेसिसची माणसं
हां कधी मिळतील आम्हाला ही माणसं मिळाली पाहिजेत, हक्काची माणसं मिळाली पाहिजे, MSCBची माणसं मिळाली पाहिजे, हे कॉन्ट्रॅक्टर माणसं उपयोगी येत नाही तेव्हा ही माणसं मिळाली पाहिजेत. आणि जे गंजलेले खांब आहेत, वाकलेले तार आहे, लोंबकाळे तार हे कधी संपेल आमचं, हे दैन्य आमचं संपावं अशी प्रत्येकाची अवस्था आहे. का ही शेतातून गेलेले आहेत आणि शेताचे इतके धोकेदायक झालेले आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. अगदी शेतात कामाच्या वेळीसुद्धा त्या माणसाला येतात, तुटतात आणि माणसं पटापट जातात. की कधी थांबेल आम्हाला सांगावं. आणि हे दैन्य आज हे MSCB म्हणजे व्यवस्थित वीज कधी होईल, वीज आता व्यवस्थित नाही, 6 तास सुद्धा दिली जात नाही, ही कधी मिळेल आम्हाला यांची आज खुलासा व्हावा. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मांडलेली आहे, तर सांगली जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातच आपण योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी अनेक कामे हाती घेतलेले आणि सातत्याने ही कामं चालू आहेत. आणि सांगली जिल्ह्यामध्ये गंजलेले पोल, जीर्ण झालेल्या तारा, ह्यामुळे काही ॲक्सिडेंट झालेले सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं. मॅनपॉवर कमी आहे असं, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये सविस्तर असं उत्तरामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये गंजलेले पोल बदलण्याचं काम सांगली जिल्ह्यामध्ये केलं आहे. 1510 या 3 वर्षामध्ये पोल आपण बदललेले, 236 किलोमीटरच्या जीर्ण झालेल्या तारा आपण बदललेल्या आहेत. आणि इन्सुलेटर सुद्धा 19,588 हे बदललेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे जिथे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा निधी उपलब्ध करून देण्यात येतो आणि ह्या सगळ्या सुधारणा करण्यात येतात. त्याचबरोबर सभापती महोदय, सांगली जिल्ह्यामध्ये आपण RDSSच्या माध्यमातून फिडर सेपरेशन 100% झालेलं आहे. आपण या ठिकाणी क्षमता वाढीचं काम सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. ADB मध्ये सुद्धा ज्या अतिरिक्त आपली जी मागणी आहे ते काम सुद्धा प्रस्तावित आहेत आणि अनेक कामं प्रगतीपथावर आहेत. अनेक कामं आता लवकरच पूर्ण होतील. आणि यापुढे जे काही ॲक्सिडेंट्स आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत, हे ॲक्सिडेंट्स होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल. आणि त्याचबरोबर जे आपण मनुष्यबळ कमी आहे म्हणून सांगितलं ते सुद्धा मनुष्यबळ पूर्ण देण्यात येईल. अनिकेत